हॅलो. हॅलो आजी, काय ग? तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. आता एकच गुड न्यूज ऐकायला कान अधीर झालेत. ती आहेच ग, पण मी माझ्या सासरी चालली आहे. अगं बाई, हो का? तुला माहितीये, मला घरी नेण्यासाठी सगळे इथे आले होते. अरे वा, ही तर चांगलीच गोष्ट आहे. ऑफकोर्स. बरं ऐक, उद्या मी तिथे जाणार आहे, सो मानसीला माझ्या बॅग्स घेऊन पाठवशील इकडे? हो बरं बरं, सांगते. हा आजी. हा बोल बाळा. अगं मानसीवरनं मला आठवलं, त्या सलील पंडितचं काय झालं? नाही म्हणजे गाडं पुढे गेलंय का अजून तिकडेच अडकलंय? हो हो, काल भेटून आली ना ती त्याला. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे पुढच्या तयारीला लागायला हरकत नाहीये. कसली तयारी न कसलं काय? म्हणजे ग या मनूच्या मनात काय आहे हे देवालाच ठाऊक. म्हणजे मी देवाशी बोलते, पण देव माझ्याशी बोलत नाही ना, त्यामुळे मला ते कळतच नाही. आजी, हे बघ, मला विचारशील तर तू आता देवावर अवलंबून राहू नकोस. अरे जसं तो तुला काही सांगत नाही, तसं तू मानसीला सुद्धा काही सांगणार नाहीये. हे बघ आजी, जर मी तुझ्या जागी असते ना, तर सरळ होकार कळवला असता. अगं कारण अशी संधी सारखी सारखी नाही येत. आणि तसंही लग्नाचं मार्केट ना सध्या खूप टाईट झालंय. मला असं वाटतं की तू त्यांना होकार कळव बघ, म्हणजे नाहीतर अगं एवढा चांगला मुलगा हातचा जायचा ना. ठेवू फोन? हो हो, बाय. मेसेजला उत्तर का देत नाहीये? नक्की काय झालं असेल? आणि मी तरी एवढी का वाट पाहतोय? नाही नाही आई, अजिबात नाही. मला तुमच्याच हातचा गाजरचा हलवा खायचा आहे. सगळं मिळेल. हा थांबा, लिस्ट संपलेली नाही अजून. गाजराचा हलवा, कोफ्ते आणि अळवड्या प्लीज. तू एक काम कर, तुला हव्या असलेल्या पदार्थांची यादी कर आणि मला SMS करून पाठवून दे. हा ओके आई, बाय. बाय. सो मिस्टर विक्रांत दळवी, आय एम ॲब्सोल्युटली रेडी. कसं करायचंय मग? म्हणजे तू मला सोडायला येणार आहेस का माझं मी जायचंय? लेट मी गेस, मानसी मॅडमच्या परमिशनसाठी थांबलोय का आपण? तिच्यासाठी नाही थांबलेलो आपण, कळलं? नाही, तिच्यासाठी थांबलो नसलो तरी आपल्याला थांबावं लागणारच आहे, कारण माझ्या बॅग्स मानसीच आणणार आहे. ठीक आहे. फार प्रॉब्लेम होईल ना तुला मानसी सासरी गेल्यावर? नाही म्हणजे हॉस्पिटलमधले कुठलेही डिसिजन्स फायनल करायला तुम्हाला मानसीची हेल्प लागते ना, म्हणून म्हटलं. एनिवे, तू बघत बस मानसीची वाट. मी माझी पर्स घेऊन आले. मानसी, काय झालं? मला काही कळत नाहीये. ते योगायोग घडतायत, बाकी काही नाही.
योगायोग कसला? मी सलीलला काहीही न कळवता त्याला कोणीतरी होकार कळवलाय माझा. काय? आणि तुलाही माहितीये होकार तर लांबची गोष्ट आहे, आमची धड ओळख नाही अजून. आणि आता होकार कळल्यानंतर तर पण होकार कळवला कोणी? म्हणजे मी तरी नाही कळवलेलं. ओके, मला तुझ्या आजी इतकी घाई नाही झालेली तुझ्या लग्नाची. अगं खरंच, आय स्वेअर. प्लीज विक्रांत, मी गंमत नाही करत आहे, आय एम सिरियस. ओके, मला मेसेज आलाय त्याचा आणि आता मी काय कळवू ते मला कळत नाहीये. विक्रांत, उप्स, सो सॉरी. तुमच्या दोघांचंही खूप महत्वाचं डिस्कशन चालू होतं का? मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? अरे मला सांगायचं ना, मी आले नसते इकडे. ताई प्लीज. अगं प्लीज काय? जाऊ दे, युअल कॅरी ऑन. हे बघ, तसं असेल तर त्यांना सांगून टाक. आणि हो, SMS मुळे खूप सारे घोळ होतात आजकाल. सो त्याला फोन कर, बोलावून घे आणि स्पष्ट काय ते सांग. मोनिका, निघूया? हो, मनात जे काही आहे ते न घाबरता सांग, बिनधास्त. ओके, लपवून ठेवण्यापेक्षा ते चांगलं नाही का? आता निघूया. हो, पण मानसी काही प्रॉब्लेम झालाय का? का? तुला असं का वाटलं? नाही, मला असंच वाटलं. मला प्रॉब्लेम काही नाहीये. तिला शंका होती, बाकी काही नाही. ओ, मानसी, सलील पंडितचं काय झालं? काय नाही, चाललंय. म्हणजे सगळं नीट चाललंय ना? हे बघ मानसी, लवकरात लवकर डिसिजन घे. कारण काय आहे, आजकाल चांगली मुलं मिळत नाहीत सहजासहजी. वेलकम. कशी आहेस? मस्त. अगं आम्ही सगळे किती वाट पाहत होतो तुझी. वहिनी तर सकाळपासून किचन मध्येच आहेत, माहितीये का तुला? हे बघ मोनिका, आज तुला जे जे आवडतं ते ते सगळं केलेलं आहे घरी. बाबा आणि काका कुठे गेले? त्यांचं काय झालंय माहितीये का, येणाऱ्या बाळासाठी बाजारात जे जे छान वाटतं ते ते सगळं घेऊन येत आहेत. आता सुद्धा तेच आणायला गेले. आजी, काकी, आई, खरं तर डोहाळ जेवणानंतर डायरेक्ट आज मी घरी येते. पण खरं सांगू, मला सासरी नाही, माहेरी पाऊल ठेवल्यासारखं वाटतंय.
आय एम सॉरी. नानू मामा कसे आहात तुम्ही? उत्तम. मला काय धाड भरली. तुम्हाला खरं सांगू, मी तुम्हाला सुद्धा खूप मिस केलं. बाय द वे, मी तुमच्यासाठी ना एक छानसं गिफ्ट आणलंय. ते नंतर दाखवेन तुम्हाला. बघ बघ नान्या, बघ जरा शिक तिच्याकडून. तू इतका कुचक्यासारखा वागतोस, पण ती पोर बघ तुझ्यासाठी आठवणीने घेऊन आली काहीतरी, आणि किती नम्रपणे बोलते ते बघ. शिक जरा. त्याच्यात आश्चर्य वाटतंय. काय म्हणालास? नाही काही नाही. मोनिका बाळा, आता तू फक्त आराम करायचा, बाकी काही नाही. कारण तिला तो करायला खूप आवडतो ना. नानू मामा, पण तुम्ही कितीही सांगितलं ना तरी मी सगळ्यांना कामात मदत करणार. तू काही करायचं नाही, आणि काम करेल नानू. लक्षात आलं? गीता काकी, आर्यन आणि अथर्व दिसत नाहीयेत. अगं ते काय तुझ्या खोलीत खेळत असतील. म्हणजे तुझ्या खोलीत आहेत. मी बोलून आणते त्यांना. थांब. नाही, इट्स ॲब्सोल्युटली ओके. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिच्यासाठी खास तयार केलेली रूम तिला दाखव. खास? हो खास. आणि फक्त आमच्या मोनिकासाठी बर का. हाय. सॉरी वहिनी. सॉरी कशाला? अरे थांबा ना. काय ग, आवडलं का सगळं? आई, खूप छान सजवले रूम. बघितलंस तू विक्रांत? आणि ह्या पाळणा बघून ना मला आत्ताच आई झाल्यासारखं वाटतंय. मला ना आयुष्याची नवीन सुरुवात झाल्यासारखं वाटतंय आई. म्हणजे ते म्हणतात ना की आई झाल्यावर बाईचा पुनर्जन्म होतो. ते काय असतं ते आत्ता कळतंय मला. मला ना शब्दात नाही सांगता येते मला काय वाटतंय ते. अगं माहेरी सुद्धा एवढी तयारी केली नव्हती. आई पण बाईला असंच बदलून टाकते. तुला आनंद झाला ना? मला पण आज खूप खूप आनंद झाला. तुम्हाला काय सांगू, मला किती आनंद झाला. आई, थँक्यू. मानसी, खरं तर ना म्हणजे होकार मिळाल्यानंतर मुलीला भेटणं हे होकार मिळायच्या आधी मुलीला भेटण्यापेक्षा किती अवघड आहे हे आत्ता कळतंय मला. म्हणजे बघ ना, पहिलंच स्थळ, पहिलाच होकार, म्हणून मी ना असं जरा, पण ठीक आहे म्हणजे आय एम ओके, मी ओके. मानसी काय ना, म्हणजे माझं असं होतं की म्हणजे मी मनात एक आणि बोलण्यात एक असं मला नाही करता येत. जे माझ्या मनात असतं ते लगेच माझ्या बोलण्यात येतं. एक मिनिट. आपण लवकरात लवकर लग्न करूया का?
नाही म्हणजे काय, मी आता ना अजून वाट नाही बघू शकत. तू हो म्हणालीस, अजून काय पाहिजे ना मला. तू जर म्हणालीस ना तर मी उद्या येईन. उद्या हो, मी उद्याही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण तू करशील उद्याच्या उद्या लग्न माझ्याशी? क्या वो, अरे वो एक नाटक के लिए ऑडिशन देना था ना, तो प्रैक्टिस कर रहा था ऐसे. ऑडिशन? हाँ. लेकिन तू तो आईटी में है ना. हाँ तो हाँ तो अरे वो ते एक मित्र म्हणाला की सहज आपलं देऊन बघ, म्हणून मी आपलं प्रॅक्टिस करत होतो. ओके. बाय द वे, प्रोजेक्ट का नाम क्या है? अरे ते हे प्यार या शादी? कैरी ऑन, कैरी ऑन. हाँ तर लग्न प्लीज. खरं सांगू आई, घरी येऊन मला खूप मस्त वाटतंय. पण मोनिका, आता आणखीन जपायला हवं. पण आई, कधी कधी मी जेव्हा झोपते ना, तेव्हा कुठल्या कुशीवर वळून झोपायचा हा प्रश्नच पडतो मला. खूप असं अस्वस्थ वाटतं कधी कधी. कधी या सगळ्यातनं सुटका होती असं झालंय मला. आम्ही समजू शकतो. हो, मी पण माझ्या वेळेला ना या सगळ्यातून कधी एकदाची मोकळी होती असं झालं होतं मला. अगं अलकाचं तर काही विचारू नकोस. 6-7 दिवस आधीपासूनच मागे लागली होती. आणि गीता, तिच्याबद्दल तर काही सांगायलाच नको. निर्मलाला सोडतच नव्हती ती. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला ना माझी आई आली होती इकडे. डिलिव्हरीची डेट ओलांडून गेली तरी कळा यायलाच तयार नाही तर. शेवटी माझी आई कंटाळली. ती म्हणाली मी चालले बाबा घरी, मला काम आहे. आणि नेमकी ज्या दिवशी ती घरी गेली ना त्याच दिवशी कळा सुरू झाल्या आणि मला ऍडमिट करण्यात आलं. नाही पण आई नव्हती, पण बहिणींनी आणि आईंनी सगळं केलं माझं. बरोबर आहे गीता काकी, पण त्रास होतोच ना. किती सहन करायचा आपण तो त्रास. अगं वेडे, जितका त्रास जास्त तितकं फळ गोड. अगं आम्ही तिघी कशाला आहोत? शिवाय निर्मला आहे, विक्रांत. अगं मोनिका, आम्ही म्हणूनच डेस्परेटली तुझी वाट बघत होतो. कारण तू इथे असतेस ना तर खूप धमाल आली असती. तुला माहितीये का, घरात लहान मूल नसताना सुद्धा सगळे एकत्र जमले ना की सगळे लहान मुलाप्रमाणेच वागत होते. अगं अथर्व आणि आर्यन तर मस्ती करतातच, पण हे आणि मोहन सुद्धा त्यांना सामील. एनिवे, मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक सरप्राईज द्यायचंय. आता काय बाई? नाही म्हणजे माझ्यामुळे घरात एक नवीन मेंबर येणारच आहे. पण आपल्या कुटुंबात अजून एक व्यक्ती, एक अप्रत्यक्ष भाग होणार आहे. कोण कोण मोनिका, सांग ना. आय थिंक तुम्हाला माहिती असेल, म्हणजे कुणकुण तर लागलीच असेल तुम्हाला. मनूमुळे आपल्या घरात एक नवीन मेंबर येणार आहे. एक मिनिट. मनूचा होणारा नवरा सलील पंडित. येस, हा बघा. अय्या, छान आहे ना. मस्त. आई हे बघा, मस्त आहे ना.